पोलीस काय करतात? गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे, ज्याने 48 रिव्हॉल्वरच्या प्रकरणात, त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती 307 दाखल करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला. म्हणजे कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा, राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा. तर एवढंच राहिलंय परळीमध्ये. आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना. पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा, तर ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स, प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता. पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदादांना प्रश्न विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन SIT, CID, CBI यांना सांगितलं ना, तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतलेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला. त्याचं काय करायचंय अजितदादा बोलायलाच तयार नाहीत. प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता. पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत. त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात? एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय, त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही, याच्या विरुद्ध का नाही बोलत आहे? आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिक कराडांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री गेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले. मला अजूनही वाल्मिक कराडच्या बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे आम्ही मुक्का कशासाठी का लावला, कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर.